जेजुरीच्या खंडेरायाला हळद उधळण्यामागे आहे भगवान शंकराची गोड कहाणी. आपला देश, आपला भारत देश हा सण उत्सवांचा आणि विविध रंगांचा देश आहे. कोणत्याही उत्सवात हळद कुंकू हे सगळ्यात महत्त्वाचा भाग असतात. पूजा करताना देवाला सर्वप्रथम हळदी कुंकू वाहले जाते. मग बाकी फुले वस्त्रे येतात, पण पहिला नंबर हळदी कुंकवाचा असतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का, काही देवांना फक्त हळद वाहिली जाते. हळद कुंकवासोबत येते तेव्हा ती हळद असते, पण जेव्हा ती उधळली जाते तेव्हा भंडारा होते. पिढ्यानपिढ्या आपण गाणी ऐकत आलो आहोत. वाघ्या मुरळी भंडारी उधळी. कधी जेव्हा बिरोबा मंगोबा अशा गावातील देवांच्या पालख्या निघतात तेव्हा भंडारा उधळला जातो. त्या भंडाऱ्याचा एक विशिष्ट वास असतो. तो असमानता दळवून जातो. आदमापूर येथे बाळूमामाचा उत्सव असतो तेव्हा अशीच भंडाऱ्याची उधळण होते. सारा असमानता पिवळा धम्मक होऊन जातो. तसेच खंडोबाची जी देवस्थाने आहेत त्या सर्व ठिकाणी पालखी सोहळा होतो. त्या प्रत्येक वेळी भंडारा उधळला जातो. ढोल कैताळ वाजवतात, त्याच्या तालावर लोक नृत्य करतात. एकंदरीत उत्सव वातावरण उत्साही करून टाकतो. श्रद्धेने देव दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पुजारी कपाळाला 4 बोटे भंडाराची लावतातच. स्त्री पुरुष अबाल वृद्धांना हा भंडारा लावला जातो आणि लोकही श्रद्धेने तो कपाळावर लावून घेतात. जेजुरीचा खंडोबा लाखो भाविकांचे आराध्य दैवत आहे. पुण्यापासून 1.5 तासाच्या अंतरावर असलेले जेजुरी हे गाव म्हणजेच खंडोबाचे अत्यंत जागृत स्थान आहे. 9 लाख पायरी असलेला गड सोन्याची जेजुरी असे या जेजुरीचं वर्णन केलं आहे. त्या जेजुरीत भंडारा उत्सव वर्षातून 3 वेळा साजरा होतो. या उत्सवात संपूर्ण गडावर भंडारा उधळला जातो. त्यामुळे सर्वत्र पिवळ्या रंगाची छटा पसरते. अगदी आकाशात सुद्धा पिवळे धम्मक होऊन जाते. ही रंगछटा अगदी सोन्यासारखी दिसते, म्हणून जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हणतात. हा भंडारा उधळताना भाविक येलकोट येलकोट जय मल्हार असे गर्जत असतात. मल्हार हे खंडोबाचे एक नाव आहे. मणी आणि मल्ल या 2 दैत्यांचा त्याने पराभव केला, म्हणून त्याला मल्हारी असेही म्हणतात. भंडारा उत्सव होणारे जे महत्त्वाचे दिवस आहेत त्यापैकी एक दिवस म्हणजे सोमवती अमावस्या. या भंडारा उत्सवात देवाची पालखी निघते आणि त्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भावक तिष्ठत उभे असतात. पालखीत बसून देव कन्हा नदीत स्नानाला जातात. या पालखीत खंडोबा, त्याची पत्नी म्हाळसा यांना बसवलेले असते. जेजुरीच्या मंदिरातून ही पालखी निघते ती थेट कन्हा नदीकडे नेली जाते आणि या पालखीला खांदा देण्याचा मान केवळ रामोशी धनगराला समाजाला आहे. या पालखी सोहळ्यावेळी केल्या जाणाऱ्या भंडाराच्या उधळणीमुळे अवघात आसमंत पिवळा गर्ज होतो. उंचावरून हे दृश्य अतिशय विहंगम असते. आपल्याकडे लग्नाला आदल्या दिवशी जो हळद समारंभ असतो तसाच खंडोबा आणि म्हाळसा यांच्या भेटीवेळी भंडारा उधळून केला जातो. बऱ्याच जाणकारांच्या मते खंडोबा हा सूर्याचा वंशज आहे. हा भंडारा उधळण्याचा सोहळा वर्षातून 2 किंवा 3 वेळा होतो. सोमवती अमावस्या जी सोमवारी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. त्या अमावस्येला हा सोहळा होतो. तर खंडोबाचे नवरात्र झाल्यानंतर पंचषष्ठीला खंडोबा हा 9व्या शतकात होऊन गेलेला अवतार. याला महादेवाचा अवतार असं मानलं जातं. महाराष्ट्र आणि कर्नाटकामधील कितीतरी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला खंडोबा हा नवसाला पावणारा देव आहे. त्याच्या 2 पत्नी म्हाळसा आणि बानाई या पार्वती आणि गंगेचे रूप मानले जाते. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील कितीतरी कुटुंबाचा कुलस्वामी असलेला खंडोबा हा मेंढपाळ, धनगर, शेतकरी आणि अनेक 18 पगड भटक्या जातीतील लोकांचे श्रद्धास्थान आहे. अश्वारूढ असलेल्या खंडोबाची 4 भुजाधारी मूर्ती आहे. त्याच्या एका हातात भंडारा पात्र आहे आणि दुसऱ्या हातात अतिशय भव्य तलवार आहे, जिला खंडा असे म्हणतात, ती आहे. उरलेल्या 2 हातात डमरू आणि त्रिशूळ आहे. त्यामुळेच त्याच्या आरतीत त्याचे वर्णन
खंडामंडित असे केले आहे. शंकराचा अवतार असल्यामुळे खंडोबाला बेलाची पाने अतिशय प्रिय आहेत. त्याला बाजरीचा रोडगा, वांग्याची भाजी आणि पातीच्या कांद्याचा नैवेद्य दाखवला जातो. काही कुटुंबात पुरणपोळीचा नैवेद्य पण दाखवतात. जे मांसाहारी भक्त आहेत ते खंडोबाला बोकड कापून पण नैवेद्य दाखवतात. खंडोबाला भंडाराच का प्रिय आहे याबाबत अशी आख्यायिका आहे. एकदा रात्रीने शंकराकडे आपल्या काळ्या रंगासाठी नाराजी व्यक्त करून आपला स्वीकार करावा अशी प्रार्थना केली. तेव्हा शंकराने तिला वरदान दिले की जेव्हा मी मार्तंड भैरवाचा अवतार येईन तेव्हा तुला मस्तकी धारण करेल. त्या वरदानाने रात्र हळदीच्या रूपात पृथ्वीवर जन्मली आणि मणिमल्ल दैत्याचा संहार केल्यानंतर मार्तंड भैरवाने हळद अर्थात भंडारा मस्तकी धारण केला. सर्व देवतांनी त्यावेळी भंडारा उधळून आनंद व्यक्त केला आणि यासाठी जेजुरी येथे भंडारा म्हणून हळद उधळली जाते. नवविवाहित जोडप्याला खंडोबाच्या दर्शनासाठी हमखास आणले जाते. मराठीत त्याला वावर जत्रा असे म्हणतात. ज्या जोडप्याला मूलबाळ होत नसते ते खंडोबाला मूल होण्यासाठी नवस बोलतात आणि असा विश्वास आहे की खंडोबाला बोललेला नवस कधीही निष्फळ होत नाही आणि मुले झाल्यानंतर त्या मूलबाळाला घेऊन सहकुटुंब केलेल्या खंडोबाच्या दर्शनाला कोकर जत्रा असे म्हणतात. ही जेजुरी हे खंडोबाचे प्रमुख पीठ मानले जाते. बाकी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आणि कर्नाटकात 3 ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत आणि तेथेही भाविक अशा श्रद्धेने जातात आणि देवाच्या पायी नतमस्तक होतात. हे सारे पाहिले की श्रद्धेला उपासनेला जात धर्म काहीही नसते. म्हणून तर खंडोबाची अनेक मंदिरे जेजुरीच्या बरोबरीने अनेक ठिकाणी उभी आहेत. या साऱ्या परंपरा पाळत श्रद्धेचे अनंत देवारे लोक आजही त्याचे नाव भक्तिभावाने घेत असे वाटते.